हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 5 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय, जो पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. दोन आनंदाच्या बातम्या आहेत. पहिली तर मल्हारच्या कंपनीला चक्क 100 कोटी रुपयांचा एक मोठा इव्हेंट मिळालाय आणि हा इव्हेंटमुळे मल्हार खूप श्रीमंत होणार आहे. आणि रेवतीने चक्क याचं क्रेडिट आपल्या आवडत्या नुपूरला दिलंय की हा नुपूरचा पायगुण आहे आणि नुपूर घरात आली आणि एवढी मोठी ऑर्डर आपल्याला मिळाली, त्यामुळे तायडीचा चांगलाच जळफळाट झालाय. आणि दुसरीकडे आशा आणि नुपूर या दोघी खूप श्रीमंत झाल्या आहेत. मोठ्या गाडीतून उतरल्या, त्यांच्या गळ्यात सोन्यांचे हार, सोन्यांचे दागिने आहेत. आणि मीना जी एक नंबरची व्हिलन आहे, ती मीना चक्क रस्त्यावर उभी राहून भीक मागतीये आणि नुपूरनेच तिला भीक दिलीये. या मीनाला भीक मागताना पाहून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येईल एवढं मात्र नक्की. मग हे सगळे ट्विस्ट आले तरी कसे, हे सगळं कसं घडलं, आणखीन काय काय ट्विस्ट आले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूरचं सगळं ऐकून मल्हार आपल्या केबिनमध्ये परत येतो आणि या कपलला आपलं व्हिजिटिंग कार्ड देतो आणि म्हणतो, तुम्हाला या इव्हेंटबद्दल, तारीख बदलायची असेल, त्याबद्दल काहीही बोलायचं असेल ना, तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. या कपलला खूप वाईट वाटतं, कारण मल्हारने आणि तायडीने त्यांचा इव्हेंट करायला नकार दिलेला असतो. ते निराश होऊन तेथून निघून जातात. पण मल्हार मात्र दुःखी होतो. हे बाहेर जात असताना मल्हारला आठवतं की नुपूर काय म्हणाली होती, कधी कधी काही तारखा या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाच्या असतात, त्यांच्या मनाशी जोडल्या गेलेल्या असतात आणि त्याचा विचार करायलाच हवा. हे सगळं त्याला आठवतं आणि मल्हार या कपलच्या मागे मागे जातो. तो या कपलला थांबवतो. नुपूर सुद्धा तेथेच असते आणि हे सगळं पाहत असते. मल्हार या कपलला विचारतो, तुम्ही मला एक सांगू शकता का, ही तारीख तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची का आहे? तुम्हाला या तारखेलाच हा इव्हेंट, हे तुमचं लग्न का करायचंय? तर ही मुलगी सांगते, सर 12 मे ही 30 तारीख आहे, ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो आणि याच दिवशी आम्ही आयुष्यभर एकत्र राहण्याचं एकमेकांना वचन दिलं होतं. आणि सरप्राइझिंगली तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की याच दिवशी 12 मेला माझ्या आईबाबांचं सुद्धा लग्न झालं होतं आणि त्या दोघांचा सुखी संसार पाहूनच आम्हाला सुद्धा याच दिवशी लग्न करायचंय, म्हणजे आमचा संसार सुद्धा त्यांच्यासारखा सुखाचा होईल. हे सगळं ऐकून मल्हारला आश्चर्य वाटतं. नुपूर खूप खुश होते. तायडी सुद्धा हे सगळं ऐकत असते. तेव्हा हे कपल पुन्हा एकदा मल्हारला खूप रिक्वेस्ट करतं, मल्हार सर प्लीज काहीतरी करा ना, याच दिवशी आम्हाला लग्न करायचंय आणि तुम्हीच आमचा इव्हेंट करावा अशी आमची इच्छा आहे. प्लीज तुम्ही काही करू शकता का? मल्हार काही बोलणार इतक्यात तायडी म्हणते, सॉरी पण तो खूप पीक सीझन आहे आणि आम्हाला नाही. आणि ती तिचं वाक्य पूर्ण करणार इतक्यात मल्हार तायडीला थांबवतो आणि म्हणतो, तायडी थांब. आणि तो चक्क या कपलला म्हणतो, आम्ही तुमचा इव्हेंट करू त्याच दिवशी, त्याच बजेटमध्ये. हे ऐकून या कपलला खूप आनंद होतो. नुपूर सुद्धा खूप खुश होते, तर तायडीला जबर धक्काच बसतो. हे कपल खुश होतं, मल्हारचा आभार मानतं आणि तेथून निघून जातं. तायडी ही खूप चिडते आणि मल्हारला म्हणते, मल्हार हे काय करतोयस तू? पीक सीझन आहे तो. पीक सीझनमध्ये आपण स्लॅक सीझनचं बजेटमध्ये कसं काम करू शकतो? तुला कळतंय का? आपलं खूप मोठं नुकसान होईल. नुपूर हे सगळं ऐकत असते. मल्हार तायडीला म्हणतो, तायडे मला माहिती आहे आपलं खूप मोठं नुकसान होईल, परंतु कधी कधी बिझनेस करताना फक्त नुकसानीचा विचार नसतो करायचा, तर दुसऱ्यांच्या मनाचा सुद्धा विचार करायचा असतो, भावनांचा सुद्धा विचार करायचा असतो. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो. नुपूरला समजतं की मल्हार तिचे शब्द बोलतोय आणि मल्हारने सगळं ऐकलं होतं. आणि नुपूर ही मल्हारकडे पाहत असते. तेवढ्यात नुपूर पुढे येते आणि मल्हारला म्हणते, मल्हार सर लाडू टेस्ट करा. मल्हार हा लाडू हातात घेतो. तायडी खूप चिडलेली असते. तेव्हा नुपूर ही मल्हारला थँक्यू म्हणते. मल्हार विचारतो, थँक्यू कशाला? मी तर अजून तुमचा लाडू टेस्टही केला नाहीये आणि काही सांगितलंही नाहीये. तर नुपूर म्हणते, सर लाडूसाठी नाही, तर तुम्ही त्या कपलचं, त्यांच्या भावना ओळखल्या, त्यांचं इव्हेंट करायचं ठरवलं, त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हटलीये. हे ऐकून तायडीला मोठा धक्काच बसतो. तायडीला समजतं या मल्हारने या नुपूरमुळेच या इव्हेंटला होकार दिलाय. या नुपूरचं ऐकूनच तो यासाठी तयार झालाय. त्यामुळे तायडी खूप चिडते.
तर मल्हार चिडून म्हणतो, मिस नुपूर, जर तुमचा हा गोड गैरसमज झाला असेल ना की तुमचं ऐकून मी या इव्हेंटला होकार दिलाय, तर तुमचा हा गोड गैरसमज मनातून काढून टाका आणि तुमच्या कामावर लक्ष द्या. असं म्हणून तो हा लाडू टेस्ट करून पाहतो. तायडी खूप चिडलेली असते. नुपूर मल्हारला विचारते, सर लाडू आवडला का? तर मल्हार सांगतो, माझ्यासाठी ओके, पण रेवती काकू फायनल डिसिजन देतील आणि तुम्ही रेवती काकूला हे टेस्ट करायला द्या. नुपूर म्हणते, ठीक आहे सर, हे माझं काम आहे, मीच त्यांना हा लाडू टेस्ट करायला देते. आणि नुपूर तायडीला विचारते, मॅम तुम्ही सुद्धा टेस्ट करून पहा. तायडी चिडून म्हणते, मी गोड नाही खात आणि ती लाडू खायला नकार देते. नुपूर रेवतीकडे निघून जाते. तर तायडी पुन्हा एकदा मल्हारला म्हणते, मल्हार परत एकदा विचार कर, या इव्हेंटमुळे आपलं खूप मोठं नुकसान होईल. पण मल्हार तिचं काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, तायडी आपण त्याबद्दल नंतर बोलूया, आता सध्या राजशेखर सरांबरोबर होणारी मीटिंग खूप महत्त्वाची आहे. तू आपले सगळे सॅम्पल्स, आपण आधी केलेलं काम यांचे सगळे रेकॉर्ड्स घेऊन जा आणि चांगली मीटिंग कर, चांगलं प्रेझेंटेशन दे, ऑल द बेस्ट. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. तायडीला खूप राग येतो आणि तायडी ही कोणाला तरी फोन करते. इकडे नुपूर किचनमध्ये परत येते आणि सांगते, आई मल्हार सरांना लाडू खूप आवडलेत, पण त्यांनी सांगितलंय आधी रेवती काकूंची परमिशन घ्यायला, त्यांच्याकडून टेस्ट करून घ्यायला. मी त्यांच्यासाठी लाडू घेऊन जाते. आशा म्हणते, त्यांना सुद्धा नक्कीच आवडतील, काळजी करू नको. आणि नुपूर ही घराकडे यायला निघते. आणि इकडे ऑफिसमध्ये एक सिनियर माणूस एका एम्प्लॉईबरोबर काहीतरी डिस्कशन करत असतो, परंतु या सिनियर एम्प्लॉईला अचानक चक्कर येते. ही दुसरी एम्प्लॉई या सिनियर एम्प्लॉईला बसायला सांगते. तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि विचारते, काय झालं यांना? ही एम्प्लॉई सांगते, त्यांना ना लो शुगरचा त्रास आहे, शुगर लो झाली असेल. नुपूर म्हणते, माझ्याकडे लाडू आहे, मी त्यांना खायला देते. आणि ती या सिनियर एम्प्लॉईला लाडू खायला देते. तर हा सिनियर एम्प्लॉई म्हणतो, सॉरी पण मी हा लाडू नाही खाऊ शकत, हे आपल्या नियमांच्या अगेन्स्ट आहे. तर नुपूर सांगते, सर आता तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे, काही होत नाही, तुम्ही हा लाडू खा. आणि त्याच वेळेस हेड शेफ हे सगळं पाहत असतो. या सिनियर एम्प्लॉईचा नाईलाज होतो आणि तो नुपूरच्या हातचा हा लाडू खातो. त्याला लाडू आवडतो सुद्धा आणि त्याची जी लो शुगर असते ती वाढते सुद्धा, त्याला बरं वाटतं. त्यामुळे तो नुपूरला थँक्यू म्हणतो आणि नुपूरच्या लाडवांची चव खूप छान आहे म्हणून तिचं कौतुक सुद्धा करतो. त्यामुळे नुपूरला आनंद होतो. पण हा हेड शेफ हे सगळं पाहत असतो. तर इकडे रेवती घरात देवी आईची पूजा करत असते. ती दारावर एक फूल ठेवते आणि देवी आईला प्रार्थना करते, देवी आई वाईट वार्ता घराबाहेर जाऊ दे आणि चांगली वार्ता घरामध्ये येऊ दे. आणि ती डोळे बंद करून देवी आईला हीच प्रार्थना करत असते, या आमच्या घरात चांगली शक्ती येऊ दे आणि वाईट शक्ती घराबाहेर जाऊ दे. आणि तिची ही प्रार्थना सुरू असतानाच नुपूर ही घरात पाऊल ठेवते. रेवती देवी आईला प्रार्थना करून डोळे उघडते तर तिच्यासमोर नुपूर उभी असते. नुपूरला पाहून रेवतीला खूप आनंद होतो. पण नुपूरला आठवतं, अरे या तर त्याच काकू आहेत ज्यांना चक्कर आली होती आणि मंदिरात मी त्यांना सावरलं होतं. तर नुपूरला रेवती विचारते, नुपूर आलीस का तू? तर रेवती विचारते, तुम्ही येते कशा? रेवती सांगते, मीच आहे मल्हारची रेवती काकू. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो. नुपूर सांगते, मी तुम्हाला लाडू टेस्ट करण्यासाठी येथे आले होते. रेवती म्हणते, चल घरामध्ये. आणि ती नुपूरला घेऊन घरात जाते. नुपूर घरात जात असताना रेवतीने उंबरठ्यावर जे फूल ठेवलेलं असतं की चांगली वार्ता घरात येऊ दे, त्या फुलाला तिचा पाय लागतो आणि हे फूल घरात येतं. म्हणजे नुपूरच ती चांगली वार्ता आहे जी रेवती आणि मल्हारच्या घरात आली आहे. आणि मग नुपूर घरामध्ये येते. रेवती तिला बसायला सांगते आणि तिच्याकडून लाडू घेते. ती लाडू टेस्ट करते. नुपूर विचारते, कसा झालाय लाडू? तर रेवती सांगते, खूप छान झालाय, खूप सुंदर, अगदी माझ्या सुमतीच्या हातचीच चव आहे. तेवढ्यात तायडीची आई तेथे येते आणि ती नुपूरला आपली ओळख करून देते, मी मल्हारची मोठी काकू आहे. तर नुपूर तिला सुद्धा लाडू टेस्ट करायला देते आणि विचारते, कसा झालाय लाडू? हा लाडू टेस्ट करून तायडीच्या आईला खूप आवडतो आणि ती या लाडूची टेस्ट सांगणार, स्तुती करणार. इतक्यात तायडीचे वडील तेथे येतात आणि ते तायडीच्या आईला डोळे दाखवतात. त्यामुळे तायडीची आई सांगते, ठीक आहे, एवढा काही खास नाही लागलाय मला. त्यामुळे नुपूरला वाईट वाटतं. तायडीचे वडील तिला डोळे दाखवून तेथून निघून जातात. त्यामुळे तायडीची आई थोडी नरमते. रेवती तिला विचारते, अहो वहिनी, तुम्ही असं का बोलताय? हे लाडू तर किती छान झाली आहे.
तायडीची आई म्हणते, हो का, मी एकच लाडू खाल्ला ना म्हणून मला नीट कळलं नाही, मी अजून लाडू खाते. असं म्हणून ती नुपूरच्या डब्यातून 3-4 लाडू घेते, मस्त सोफ्यावर बसते आणि लाडू खाते आणि सांगते, अरे वा, काय भारी लाडू झालेत, आजपर्यंत एवढे टेस्टी लाडू मी माझ्या आयुष्यात कधी खाल्ले नव्हते. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो. रेवतीसुद्धा खुश होते आणि नुपूरला सांगते, माझ्याकडून या लाडूंना अप्रुव्हल आहे, तू लाडू बनवायला घे. नुपूर खूप खुश होते आणि तेथून निघून जाते. रेवतीला आनंद होतो की मी बरं झालं ही लाडवांची ऑर्डर नुपूरला दिली, हा माझा निर्णय एकदम योग्य होता. तर इकडे तायडी ही बडबड करत घराबाहेर पडते. तायडीचे वडील तेथे असतात आणि विचारतात, काय झालं, एवढी का चिडलीये? तर तायडी सांगते, या मल्हारचं डोकं ठिकाणावर नाहीये. पीक सीझनमध्ये स्लॅक सीझनच्या बजेटवर त्याने ऑर्डर घेतली आहे, इव्हेंट स्वीकारलाय, आपल्या कंपनीचं किती मोठं नुकसान होईल हे त्याला कळतच नाहीये. तर तायडीचे वडील म्हणतात, तायडे, त्या मल्हारला ना वेळीच आवर बरं का, मी तर म्हणतो सगळी कंपनी त्याच्याकडून ताब्यात घे, मग आपण दोघे आपली कंपनी चालवूया. तायडी चिडून म्हणते, ओ, आपण दोघं नाही, फक्त मी, कारण तुम्हाला कंपनी चालवता आली असती ना तर तुम्ही ती केव्हाच हातात घेतली असती आणि आज ही सागरिका इव्हेंटचं जे माझं स्वप्न आहे ना ते सत्यात उतरलं असतं. कंपनीचं नाव सुमती इव्हेंट्स नाही तर सागरिका इव्हेंट्स असतं आणि त्या मल्हारच्या जागी मी कंपनीची मालकी नसते. त्यामुळे कंपनी हातात घेतल्यावर फक्त ती मीच चालवणार. तुम्हाला जे एवढं येतं ना तेवढंच तुम्ही चालवा. तायडीचे वडील विचारतात, मी काय चालवायचंय? तर तायडी म्हणते, माझी गाडी चालवायची आहे. तायडीच्या वडिलांना जबर धक्काच बसतो. तायडी म्हणते, हो, तुम्ही गाडी चालवायची आहे, कारण तिकडे मी ते राजशेखरांच्या घरी जाणार आहे. त्यांनी जर मला स्वतःला गाडी चालवताना पाहिलं ना तर माझी काय इज्जत राहील. कमीत कमी ड्रायव्हर आणलाय असं तरी त्यांना वाटलं पाहिजे. गुपचूप गाडी चालवा. हे ऐकून तायडीच्या वडिलांना मोठा धक्काच बसतो. तायडी म्हणते, 100 कोटींची ऑर्डर आहे, त्यासाठी एवढं करावंच लागेल आणि ती चक्क मागे बसू लागते. तायडीचे वडील या चावीकडे तसंच पाहत बसतात. तायडी त्यांना विचारते, कसला विचार करताय? तर तायडीचे वडील म्हणतात, नाही नाही, कसला नाही, आणि हे दोघेही गाडीत बसतात. तायडी ही मालकींसारखी मागच्या सीटवर बसते आणि तायडीचे वडील ड्रायव्हरसारखे पुढच्या सीटवर बसतात. तायडी मागे बसते आणि विचार करते, हा इव्हेंट माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा इव्हेंट आहे. एकदा का हा इव्हेंट मी यशस्वी करून दाखवला की माझ्या अकाउंटवर 100 कोटी रुपये येणार आणि या इव्हेंटला सगळीकडे माझं नाव होणार, सगळीकडे माझे फोटो लागणार आणि मग यानंतरचे सगळे मोठे मोठे इव्हेंट्स फक्त मीच करणार. मग मल्हारला या कंपनीतून बाहेर काढून मी या कंपनीची नवी मालकीन बनणार आणि या सुमती इव्हेंटचं नाव असेल सागरिका इव्हेंट्स. असा विचार करून ती डोळ्याला गॉगल लावते, खूप खुश होते. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की मी एवढ्या वेळची बडबड करतीये आणि गाडी जागेवरच उभी आहे. आपल्या वडिलांनी गाडी तर चालवलीच नाहीये आणि ती म्हणते, ओ बाबा, काय करताय, गाडी तर चालवा, मी कधी मीटिंगला पोहोचायचे? तर बाबा म्हणतात, सध्या आहे ना माझ्या हातात काहीच राहत नाहीये, अनेक गोष्टींवरचा माझा कंट्रोल सुटत चाललाय. सागरिका चिडून म्हणते, ते तत्वज्ञान नंतर झाडत बसा, आधी गाडी चालवा. आणि हे दोघेही तिकडे जायला निघतात. इकडे कंपनीमध्ये मागील 30 वर्षांपासून काम करणारे मधुकर काका हे नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीचं जे स्टॅच्यू असतं त्याच्याकडे पाहत असतात. मल्हार त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांना विचारतो, काय झालं मधुकर काका, कसला विचार करताय, काय पाहताय? मधुकर काका सांगतात, मल्हार सर, मी ना या कपड्यांकडे पाहतोय. माझ्या मुलीचं लग्न ठरलंय ना आणि माझ्या मुलीसाठी आणि जावयासाठी असेच कपडे बनवावेत असा माझा विचार आहे. आणि तेवढ्यात आशा तेथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते. मल्हार म्हणतो, हो चालेल ना, आपण तुमच्या मुलीसाठी आणि जावयासाठी असंच काहीतरी डिझाईन करू. तर हे मधुकर काका सांगतात, नाही हो मल्हार सर, आमच्यासारख्या गरीब माणसांना असं नाही परवडायचं. आमच्या गरीब माणसाची स्वप्नसुद्धा ना प्राईस टॅग पाहूनच आम्ही पाहत असतो, कारण ती स्वप्न पूर्ण होणार नाहीत हे आम्हाला माहीत असतं. हे सगळं ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. मधुकर काका तेथून निघून जातात. आशा तेथेच थांबते की आता मल्हार काय करणार आहे. मल्हार हा लगेचच आपल्या ड्रेस डिझायनरला बोलून घेतो आणि सांगतो, आत्ताच्या आत्ता हा जो ड्रेस आहे तो ड्राय क्लीन करायचा, चांगला पॅक करायचा आणि मधुकर काकांच्या घरी पाठवायचा. मधुकर काकांनी आपल्या या सुमती इव्हेंट्सला 30 वर्ष दिली आहेत, त्यांचं अर्ध आयुष्य दिलंय आणि आपण त्यांच्यासाठी एवढं करू शकतो. हा ड्रेस डिझायनर हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. मल्हारला खूप बरं वाटतं. आशा हे सगळं पाहते, सगळं ऐकते आणि तिलाही आनंद होतो. आशा विचार करते, खरंच मल्हार हा वरवर कठोर वागत असला तरी मनाने खूप हळवा आहे, खूप चांगला आहे.
त्यामुळे आशा खुश होते. तर इकडे चावरे वकील चक्क मीनाच्या घरी पोहोचतो आणि ओ सिस्टर इन लॉ असं म्हणून भीक मागण्याचं ताट चक्क मीनाच्या पायाजवळ फेकतो. हे पाहून मीनाला जबर धक्काच बसतो. मीना विचारते, ओ चावरे वकील हे काय? आणि ती हे ताट हातात उचलते. तर हा चावरे वकील म्हणतो, वा सिस्टर इन लॉ, तुम्हाला ना हे काम चांगलं जमतं. तुम्ही एकदम भारी केलं. लगेचच हे ताट उचललं. आता चला भीक मागायची सुरुवात करा. हे ऐकून मीनाला जबर धक्काच बसतो. मीना ही लगेचच स्वप्नात रंगून जाते. तिला स्वप्न दिसतं की ती रस्त्यावर बसलीये. तिने जुनी साडी नेसलीये आणि तिचे केस विखुरलेले आहेत. चेहरा काळा पडलाय आणि ती चक्क रस्त्यावर भीक मागायला बसलीये. येणाऱ्या जाण्याकडून ओ दादा द्या ना, ओ दादा पैसे द्या ना, भीक द्या ना अशी भीक मागतीये आणि तिला कुणीच पैसे देत नाहीये. आणि त्याच वेळेस एक मोठी 4 चाकी गाडी तेथे येऊन उभी राहते. या 4 चाकी गाडीमधून चक्क नुपूर आणि आशा खाली उतरतात. या दोघी खूप श्रीमंत झाल्या आहेत आणि नुपूर हिचा काही स्वॅगच वेगळा असतो. ती तिचे केस मागे करते, एकदम सुंदर दिसत असते. तर आशाचा तर स्वॅग जगावेगळाच असतो. आशाच्या गळ्यामध्ये इतका मोठा सोन्यांचा हार असतो. तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या असतात आणि ती आपला हार ह्या सोन्याच्या बांगड्या पुन्हा पुन्हा या आशाला मीनाला जाणून बुजून दाखवत असते. नुपूर सुद्धा तिच्या हातातली डायमंड रिंग जाणून बुजून मीनाला दाखवते. त्यामुळे मीनाचा खूप जळफळाट होतो. या एवढ्या श्रीमंत कशा झाल्या हा तिला प्रश्न पडतो आणि ती त्यांच्याकडे भीक मागते. द्या ना, देवाच्या नावाने काहीतरी द्या ना. आणि तिला अंगाला खूप खाजू येत असते. तेव्हा आशा ही नुपूरला सांगते, ए नुपूर दे ना तिला भीक. आणि नुपूर ही पैसे मोजत असते. तिच्या हातात खूप सारे पैसे असतात. हे पैसे पाहून मीना म्हणते, ए दे ना लवकर, दे ना लवकर. आणि नुपूर ही दुरूनच तिच्या या ताटात हे सगळे पैसे टाकून देते. आणि दोघी तोऱ्यात पुन्हा एकदा गाडीत बसतात आणि तेथून निघून जातात. आणि मीना जोरात ओरडते, नाही. आणि त्यामुळे चावरे वकील चांगलाच दचकतो. मीनाला हे सगळं स्वप्न पडलेलं असतं. मीना म्हणते, ओ चावरे वकील हे काय करताय तुम्ही? मी काय भीक वगैरे नाही मागणार बरं का. तर चावरे वकील म्हणतो, हे भीक मागण्याचे धंदे ना तुम्ही स्वतःवर ओढून घेतलेत. यात माझी काही चूक नाहीये. तुम्ही नुपूरला घरी नाही अडवून ठेवू शकला. वरतून त्या आशाला सुद्धा तिच्याबरोबर पाठवलं. आता तुमच्यावर ना भीक मागण्याचीच वेळ येणार आहे. आणि ज्याला जे जमतं ना त्यांनी तेच करायला पाहिजे. तर आशा म्हणते, चावरे वकील तुम्ही काळजी करू नका. मी एक नवीन प्लॅनचा विचार केलाय. आता ती नुपूर घरी आली ना तर मी तिला चांगलं सुनावणार आहे की तू उष्ट्या अंगाची आहेस, उष्ट्या हळदीची आहे, पांढऱ्या पायाची आहे, तू एक नंबरची अवदस आहे, तुझं लग्न कधी होऊ शकत नाही, तू अपशकुनी आहे, कम नशिबी आहे. हे सगळं मी तिला सांगणार. चावरे वकील खूप चिडतो आणि म्हणतो, 2026 मध्ये जगतोय आपण आणि आजकालच्या मुलीला तुम्ही हे सगळं सांगणार आणि तिला ते पटणार आहे का? तर वीणा म्हणते, अहो चावरे वकील पटतं. पुन्हा पुन्हा सांगितलं ना तर ते पटतं. जसं तुम्ही नेहमी म्हणता ना मी खूप हुशार आहे, मी खूप हुशार आहे, आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खरंच खूप हुशार आहे, तसं मी नुपूरला सांगेल तर तिला सुद्धा पटेल. चावरे वकील चिडून म्हणतो, काय बोललात तुम्ही? तर मीना म्हणते, नाही नाही मी तर ते असंच उदाहरण दिलं. तुम्ही काही काळजी करू नका, मी माझं काम चोख बजावते. त्यामुळे चावरे वकील सुद्धा खुश होतो. तर इकडे नुपूर ही परत येते आणि आशाला सांगते, रेवती मॅडमला खूप आवडलेत आपले लाडू, त्यांनी लाडू बनवायला सांगितलेत. आशा सांगते, मला ते आधीच माहीत होतं, त्यामुळे मी लाडू बनवायला सुद्धा घेतले. बाकीचे सगळे शेफ सुद्धा लाडू वळत असतात. त्यामुळे नुपूरला खूप आनंद होतो. नुपूर आशाला सांगते, त्या रेवती मॅडम आहेत ना खूप चांगल्या आहे. त्या मल्हार सरांसारख्या माजुड्या लोकांच्या घरात रेवती मॅडम सारख्या इतक्या चांगल्या व्यक्ती असू शकतात हे मला पटतच नाहीये. इतक्या श्रीमंत आहेत त्या, परंतु त्यांना पैशांचा कोणताही मोह नाहीये, पैशांचा गर्व नाहीये. खरंच त्या खूप चांगल्या आहेत. त्यांना भेटून मला खूप चांगलं वाटलं. आशाला समजतं की नुपूर ही मल्हारलाच माजुरडा म्हणतीये आणि ती नुपूरला समजावून सांगते. वरवर माणसं तशी दिसत असली ना तरी त्यांच्या मनातून नक्कीच असं काहीतरी घडलेलं असतं. एखादी घडलेली घटना असते ज्यामुळे ते असं वागत असतात. पण त्यांच्या वरच्या रूपावरून त्यांची कधीही पारख करायची नसते, त्यांना वाईट समजायचं नसतं. नुपूर याचा विचार करत असते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि विचारतो, मिस नुपूर तुम्ही लाडू बनवायला घेतलेत का? नुपूर सांगते, हो सर. तर मल्हार म्हणतो, तुम्हाला आता 1,500 नाही तर 2,000 लाडू बनवायचेत. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, सर पण ते कसं शक्य आहे?
तर मल्हार म्हणतो, मला माहिती आहे, मी शेवटच्या क्षणी सांगतोय, पण आपल्याला काही NGOजला एक्स्ट्रा लाडू द्यायचे आहेत आणि तुम्हाला हे काम करावंच लागेल. नुपूर म्हणते, ठीक आहे सर, मी करेल. मल्हार तेथून जाऊ लागतो, तर आशा त्याला थांबवते आणि एक लाडू खायला देते. तर मल्हार म्हणतो, नाही आई, मला लाडू नाही खायचा आहे. तर आशा त्याला म्हणते, तुला लाडू आवडलाय का? मल्हार सांगतो, हो खूप आवडलाय. आशा म्हणते, म्हणून तुला देतीये, अजून एक खा. मल्हार नकार देतो, मला लाडू नाही खायचा आहे. तर आशा म्हणते, माझ्यासाठी खा. आणि मल्हार हा लाडू खायला तयार होतो. तो आशाच्या हातून लाडू घेतो, लाडू खातो, त्याला लाडू खूप आवडतो. आशा विचारते, आवडला का? मल्हार सांगतो, खूप छान झालाय. आणि तो लाडू खात खात तेथून निघून जातो. त्यामुळे आशाला खूप आनंद होतो. मल्हार हा लाडू खाता खाता घराकडे येत असतो. दीप त्याला पाहतो आणि मल्हारने लाडू खाल्लाय आणि तो किती खुश आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि तो आकाशाकडे पाहू लागतो. मल्हार विचारतो, काय पाहतोयस? दीप त्याला सांगतो, आकाशात सूर्य कुठून उगवलाय, पश्चिमेकडून की पूर्वेकडून ते पाहतोय. मल्हार विचारतो, काय चाललंय तुझं? तर दीप म्हणतो, ती मुलगी तशी माजोडी आहे, पण तिच्या हाताला खूप छान चव आहे ना. तू लाडू खाल्लाय आणि तुझ्या चेहऱ्यावर त्या लाडवाची चव दिसते मला. मल्हार चिडून म्हणतो, दीप, लिमिट क्रॉस करू नको. तुला काय म्हणायचंय ना ते मला चांगलंच माहिती आहे. ती फक्त आपल्या इथे आपल्या लाडवांची ऑर्डर पूर्ण करायला आली आहे, दुसरं काहीच नाही. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. तर दीप म्हणतो, तुझ्या मनात काय चाललंय ना हे मला चांगलंच कळतंय. ती लाडवाची चव फक्त तुझ्या जिभेवर नाही तर तुझ्या मनात सुद्धा उतरली आहे. आणि मग रात्र होते आणि रेवती ही मल्हारला म्हणते, खरंच नुपूरला आपण ऑर्डर दिली, किती छान केलं ना, तिने खूप छान लाडू बनवलेत. मल्हार कामात असतो आणि म्हणतो, हो छान लाडू बनवले. तेवढ्यात तायडी आनंदाने उड्या मारत मारत तेथे येते आणि ती मल्हारला सांगते, मल्हार, कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय आणि हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं ना तर आपल्या अकाउंटमध्ये 100 कोटी रुपये येणार आहेत. मल्हार म्हणतो, हो गुड, चांगली गोष्ट आहे. रेवतीला सुद्धा खूप आनंद होतो आणि ती देवाला हात जोडते. मल्हार त्याच्या कामात बिझी असतो तर तायडी ही गुणगानच करत असते, आपल्याला 100 कोटींची ऑर्डर मिळाली आहे, खूप मोठं लग्न आहे, त्यांना आपलं प्रेझेंटेशन खूप आवडलं आणि यानंतर आपली कंपनी खूप मोठी होईल. पण मल्हार जास्त रिॲक्शन देत नाही. तायडी त्याला विचारते, मल्हार, तुला आनंद नाही झालाय का? आपल्याला 100 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. तर मल्हार म्हणतो, तायडी, मला आनंद झालाय, पण या इव्हेंटपेक्षा मला उद्याचा इव्हेंट जास्त महत्त्वाचा आहे. आईचा वाढदिवस आहे, एकदा का तो सक्सेसफुल झाला मग आपण या इव्हेंटकडे लक्ष देऊया. तायडी म्हणते, हो तू खरं बोलतोय. तर रेवती मल्हारला म्हणते, मल्हार, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? हा सगळा नुपूरचा पायगुण आहे. नुपूर या घरात आली आणि आपल्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, पण मल्हार जास्त रिॲक्शन देत नाही. तर तायडीला जबर धक्काच बसतो की मी एवढी मेहनत केली आणि सगळं क्रेडिट त्या नुपूरला देतीये ही रेवती. तेव्हा मल्हार तेथून निघून जातो. रेवती ही तायडीला सांगते, तुला माहिती आहे का, आज नुपूरने सगळे लाडू बनवलेत, खूप टेस्टी झालेत. मला तर वाटतं आपण तिलाच हेड शेफ बनवूया. आपल्या कंपनीच्या सगळ्या ऑर्डर्स तिनेच पूर्ण करायच्या. सगळे लग्न असो, इव्हेंट्स असो, सगळं काही नुपूरनेच करायचं. तर तायडी तिला म्हणते, वा काकू, काय आयडिया आहे, पण थोडा प्रॉब्लेम आहे. आपल्या एखाद्या क्लायंटने जर कॉन्टिनेंटल फूड मागितलं तर काय आपण त्याच्या ताटामध्ये तिचा लाडू ठेवणार आहोत का? हे ऐकून रेवतीला खूप वाईट वाटतं आणि तायडी तिला म्हणते, काकू, तू ना एक काम कर, तू फक्त घर सांभाळ, बिझनेस आहे ना मी सांभाळते. रेवती ही दुःखी होऊन तेथून निघून जाते. तर तायडी विचार करते, ही रेवती खूप उडतीये आणि तिच्या जीवावर ती नुपूर उडतीये, पण उद्या मी असा धमाका करणार आहे ना की ती नुपूर आणि ही रेवती दोघी कायमच्या माझ्या आयुष्यातून उडून जातील. आणि तायडी खूप खुश होते. दुसरा दिवस उजाडतो आणि आज सुमतीचा वाढदिवस असतो. लॉनमध्ये सुमतीचा फोटो ठेवलेला असतो, फोटोला हार चढवलेला असतो. मल्हारने वाढदिवसाची सगळी तयारी केलेली असते. तो औक्षणाचं ताट रेडी करतो आणि आशा, नुपूर हे सगळे लाडूचे बॉक्स भरत असतात. तर मल्हार आणि घरातील सगळेजण तेथे जमलेले असतात. मल्हार आपल्या आईच्या फोटोची पूजा करतो, हात जोडतो, नमस्कार करतो आणि मग तायडी त्याला सांगते, चल मल्हार, आता सुमती काकूंना तू नैवेद्य दाखव, त्यांना लाडवांचा नैवेद्य दाखव. मल्हार हे लाडू पाहतो तर त्याला जबर धक्काच बसतो, कारण या लाडवांना चक्क बुरशी आलेली असते, लाडू काळे पडलेले असतात. आणि हे सगळं पाहून सर्वांना जबर धक्काच बसतो की असे कसे लाडू. आणि मग तायडी तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये 1 2 3 4
बूम असं करते आणि बूमलाच लगेच मल्हार जोरात ओरडतो, नुपूर, आणि नुपूर खूप घाबरते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर जबरदस्त होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार नुपूरला विचारणार, हे काय, तुम्ही असे लाडू बनवलेत का माझ्या आईच्या वाढदिवसासाठी? नुपूर सांगेल, सर हे माझे लाडू नाहीयेत, माझे लाडू एक एक महिना खराब होत नाही. पण मल्हार म्हणेल, नाही, मी तुम्हाला सेकंड चान्स देऊ शकत नाही, आणि तो लाडवांची ऑर्डर दुसऱ्या व्यक्तीला देणार. त्यामुळे नुपूर खूप दुःखी होईल आणि रडू लागेल. मग आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.